नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा, किमिया क्लिनिकचे संस्थापक. आज आपण बोलणार आहोत गोंधणबद्दल. गोंधण किंवा टॅटू कायम का राहतो, परमनंट? तो काढायचा कसा? बऱ्याच लोकांसाठी टॅटू म्हणजे आठवणी, भावना किंवा स्टाईलचं चिन्ह असतं. पण काही वेळा तो टॅटू नकोसा वाटतो आणि मग सगळ्यांचा प्रश्न असतो, हा काढता येईल का? टॅटूची शाई फक्त त्वचेवर नसते, ती त्वचेच्या खालच्या थरात, डर्मिस थरात असते. आपल्या शरीरात मायक्रोफेज नावाच्या पेशी असतात. त्या शरीरातील जखमा, जंतू किंवा परकीय पदार्थ साफ करतात. पण टॅटूची शाईचे कण त्या पेशींच्या आकारापेक्षा मोठे असतात. त्यामुळे मायक्रोफेज त्या कणांना पूर्णपणे तोडू शकत नाही. त्या शाईभोवती फिरतात. जरी पेशींनी शाईचे कण गिळले तरी पेशी जड होतात आणि त्या हलू शकत नाही. पेशींचं आयुष्य संपल्यावर पेशी नष्ट होतात, पण शाई तिथेच राहते आणि म्हणूनच टॅटू वर्षानुवर्ष राहतो. साबण, स्क्रब, घरगुती उपाय हे काही केलं तरी शाई त्वचेच्या आतच राहते. मग टॅटू काढायचा कसा? किमिया क्लिनिकमध्ये आम्ही वापरतो लेझर टॅटू रिमूव्हल. या प्रक्रियेत खास लेझरचा प्रकाश टॅटूच्या शाईवर टार्गेट केला जातो. लेझर शाईचे मोठे कण तोडून छोटे छोटे तुकडे करतं. आता हे छोटे छोटे तुकडे शरीर सहजपणे काढून टाकू शकतं. म्हणून प्रत्येक सत्रानंतर टॅटू हळूहळू हलका होत जातो. एकाच सत्रात टॅटू जातो का? नाही. टॅटूचा रंग, त्याचा आकार आणि तो किती खोल आहे यावरून 4 ते 6 मिनिमम, कधी कधी त्यापेक्षा जास्तही लागू शकतात. एकदम सगळं काढून टाकायचा प्रयत्न केला तर त्वचेला त्रास होऊ शकतो. लालसरपणा, डाग किंवा जळजळ, इव्हन स्कारिंग होऊ शकते आणि म्हणूनच ही प्रक्रिया हळूहळू सुरक्षित पद्धतीने केली जाते. लेझर सेशन नंतर त्या भागावर थेट सूर्यप्रकाश टाळा. गरम पाणी, स्क्रब आणि मेकअप काही दिवस करू नका. त्वचा मॉइश्चराईज ठेवा. डॉक्टरांनी दिलेली क्रीम जसे सनस्क्रीन आणि अँटीबायोटिक वापरा. टॅटू काढणं म्हणजे फक्त त्वचा साफ करणं नाही, ही एक वैज्ञानिक आणि संयमाची प्रक्रिया आहे. योग्य तंत्र, योग्य डॉक्टर आणि योग्य काळजी हे 3 मिळाले तर टॅटू काढणं पूर्णपणे शक्य आहे. मी डॉक्टर अपर्णा, किमिया टॉकमधून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती देत राहणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.